नमस्कार मंडळी, मी जया. आपलं गाव या यूट्यूब चॅनलवर आपण बनवणार आहे उपवासाचे बटाटे वडे. तर चला, त्यासाठी लागणारे साहित्य बघा. मी घेतलाय 1 वाटी साबुदाणा, अर्धा वाटीपेक्षाही कमी घेतले आपण शेंगदाणे. भाजून शेंगदाणे घेतले मी. याला आपल्याला मिक्सरमधून बारीक करायचे आणि त्यासाठी घेतले लागणारे 2 बटाटे. तर चला, बटाटे मी उकडायला ठेवणार व बटाटे उकडून घेणार. पुढील कृतीकडे वळूया. हे बघा, आपण ठेवले बटाटे उकडायला. गॅस पेटून घेऊया, 2 शिट्ट्या काढून घेऊया. चला, पुढील कृतीकडे वळूया. हे बघा, मी घेतलाय 1 वाटी साबुदाणा. याला स्वच्छ धुवून भिजवून 2 ते 3 तास आपल्याला भिजत घालायचं आहे. तर चला, मी यापूर्वीच साबुदाणा भिजत घातलाय. हे बघा, मी 1 वाटी साबुदाणा स्वच्छ धुवून 2 ते 3 तास असा छान भिजलाय. हे बघा, मस्त असं सॉफ्ट झालाय. थोडं कुणकुण्या पाण्यात जर टाकलं, थोडं गरम पाणी करून टाकलं तर साबुदाणा लगेच भिजतो. तर चला, आपण पुढील कृतीकडे वळूया. चला, हे बघा, आपले बटाटे छान उकडून झाले. याला आपण सोलून घेऊया असे. हे बघा, आपले दोन्ही बटाटे सोलून झाले. तर चला, त्यासाठी आपण मोठं एक भांडं घेऊया. त्यात आपला साबुदाणा टाकूया पहिले. हे बघा, छान असा साबुदाणा मुरले. आता त्यात टाकायचं आपल्याला 2 चम्मच भरून शेंगदाण्याचा कूट. जाडा भरडा असा कूट घेतलाय. 2 ते 3 चम्मच टाकूया. हे बघा, 3 चम्मच टाकलाय शेंगदाण्याचा कूट. यात टाकणार आहे आपण चिली फ्लेक्स, म्हणजे जाड कुटलेली लाल मिरची. 1 ते 1.5 चम्मच टाकली आहे मी. तुम्ही तुमच्या हिशोबाने टाकू शकता. चवीनुसार मीठ 1 चम्मच. यात टाकायचे आपल्याला 1 छोटा चम्मच जिरे. आणि आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. हा बटाटा फोडून घ्यायचा आहे. यात मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण. याला छान चुरून घ्यायचं आहे, मळून घ्यायचं आहे. हे बघा, मस्त असं मळून झालंय आपलं. पटकनच असं झालंय. हे बघा, छान असा गोळा तयार होतोय. तर चला, पुढील कृतीकडे वळूया. बघा, आपल्याला छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे. याप्रमाणे गोळे तयार करून घेऊया. याला हलक्या हाताने असे दाबून घ्यायचे. हे बघा, यात करूया आपण होल, म्हणजे आपला वडा मस्त असा फुलेल. हे बघा, याप्रमाणे सर्व वडे आपण थापून घेऊया, बनवून घेऊया. हे बघा, या प्रकारे सर्व वडे बनवून घेऊया. हे बघा, आपले सर्व वडे तयार झाले आहेत करून. तर चला, याला आपण तळून घेऊया. तर चला, आपण गॅस पेटवून घेऊया. आपलं तेल छान गरम होऊ देऊया. हे बघा, आपले तेल छान तापले. तर चला, आपण एक एक करून वडे टाकूया. मंद आचेवर होऊ जाऊया. गॅसचा पॉवर कमी करूया. बघा, आपले वडे छान शिजत आहे. मस्त असं झाले. याला अलगद असे पलटून घ्यायचे आपल्याला. हे बघा, आपण गॅसचा पॉवर मीडियम ठेवलाय. छान गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला तळायचे आहेत ते. तर चला, हे बघा, आपले वडे छान असे झाले.
मस्त असा कलर आलाय. मी घेतले प्लेट, त्यावर घेतलाय टिश्यू पेपर. त्याला आपल्याला वड्यांना काढून घ्यायचं आहे बाहेर. हे बघा, टिश्यू पेपरवर टाकायचे म्हणजे जास्तीचं तेल असलं तर ते निघून जाणार. छान असा कलर आलाय. हे बघा, हे बघा, छान असे वडे झाले. तर चला बाकी राहिलेले पण वडे टाकून घेऊया. याप्रमाणे आपण बाकीचे वडे तळून घेऊया. बघा, सर्व मिरची आपले वडे तळून झालेत आणि बघा किती क्रिस्पी असे झालेत आणि आतून सॉफ्ट आहे. हे बघा, एक वडा मी तुम्हाला तळून दाखवते. बघा किती मस्त असं झालाय. तर चला आपण याला सर्व करूया. चला, हे बघा आपले सर्व वडे तयार झाले आहेत उपवासासाठी. तर माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका. तर चला सर्व गावकरी मंडळी, या माझे वडे खायला. मी बनवलेल्या रेसिपीला माझ्या लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, सबस्क्राईब करा. तर बाय बाय.